नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिष्यवृत्तीसाठी विचारले जाणारे लेखक, कवी यांची टोपण नावे आणि संपूर्ण नावे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मुलांनो, शाळेत आपल्याला हजेरीवर आपले पूर्ण नाव असते। शाळेत आपल्याला त्या नावाने ओळखतात किंवा हाक मारतात। परंतु आपल्या घरी आई किंवा बाबा आपल्याला बंटी, बबली किंवा पिंटू अशा इतर त्यांच्या आवडीच्या नावाने हाक मारतात। अशी नावे आपली खरी नावे नसतात, ती काल्पनिक असतात। अशीच काही नावे लेखक आणि कवी यांची सुद्धा आहेत, त्यांना टोपण नावे असे म्हणतात। ती आपल्याला परीक्षेला विचारले जातात, ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आता हे चित्र पहा। हे चित्र तुकाराम बोल्लोबा आंबिले यांचे आहे। त्यांना आपण संत तुकाराम या टोपण नावाने ओळखतो। हे चित्र नारायण सूर्याजी पंत ठोसर यांचे आहे। त्यांना आपण समर्थ रामदास या टोपण नावाने ओळखतो। आता हे चित्र बघा। हे चित्र माणिकजी बंडोजी ठाकूर यांचे आहे। त्यांना संत तुकडोजी महाराज या टोपण नावाने ओळखतात। आता हे चित्र पहा। हे चित्र ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी यांचे आहे। त्यांना आपण संत ज्ञानेश्वर किंवा माऊली या टोपण नावाने ओळखतो। आता हे चित्र बघा। हे चित्र वसंत नारायण मंगळवेढेकर यांचे आहे। त्यांना राजा मंगळवेढेकर या टोपण नावाने ओळखतात। हे चित्र कृष्णाजी केशव दामले यांचे आहे। त्यांना आपण केशवसूत या टोपण नावाने ओळखतो। आता हे चित्र पहा। हे चित्र राम गणेश गडकरी यांचे आहे। त्यांना गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखतात। आता हे चित्र पहा। हे चित्र लता मंगेशकर यांचे आहे। यांना आपण आनंद घन या टोपण नावाने ओळखतो। हे चित्र पांडुरंग सदाशिव साने यांचे आहे। त्यांना आपण अण्णा किंवा साने गुरुजी या टोपण नावाने ओळखतो। आता हे चित्र पहा। हे चित्र आत्माराम रावजी देशपांडे यांचे आहे। त्यांना आपण कवी अनिल या टोपण नावाने ओळखतो। हे चित्र भास्कर रामचंद्र तांबे यांचे आहे। त्यांना आपण निसर्ग कवी या टोपण नावाने ओळखतो। आता हे चित्र बघा। हे चित्र नारायण मुरलीधर गुप्ते यांचे आहे। त्यांना आपण कवी बी या टोपण नावाने ओळखतो। आता हे चित्र पहा। हे चित्र विष्णू वामन शिरवाडकर यांचे आहे। त्यांना आपण कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखतो। आता हे चित्र बघा। हे चित्र मोरोपंत रामचंद्र पराडकर यांचे आहे। त्यांना आपण मोरोपंत या टोपण नावाने ओळखतो। हे चित्र प्रल्हाद केशव अत्रे यांचे आहे। त्यांना आपण केशव कुमार या टोपण नावाने ओळखतो। आता हे चित्र पहा। हे चित्र विष्णू सकाराम खांडेकर यांचे आहे। त्यांना आपण वि स खांडेकर या टोपण नावाने ओळखतो। आता हे चित्र बघा। हे चित्र माधव त्र्यंबक पटवर्धन यांचे आहे। त्यांना आपण माधव जुलियन या टोपण नावाने ओळखतो। हे चित्र बघा। हे चित्र विनायक दामोदर सावरकर
यांचे आहे. यांना आपण स्वातंत्र्यवीर या टोपण नावाने ओळखतो. आता हे चित्र पहा. हे चित्र शंकर केशव कानेटकर यांचे आहे. त्यांना आपण गिरीश या टोपण नावाने ओळखतो. आता हे चित्र पहा. हे चित्र गोविंद त्रिंबक दरेकर यांचे आहे. त्यांना आपण कवी गोविंद या टोपण नावाने ओळखतो. आता हे चित्र बघा. हे चित्र भीमराव रामजी आंबेडकर यांचे आहे. त्यांना आपण डॉक्टर आंबेडकर या टोपण नावाने ओळखतो. आता हे चित्र पहा. हे चित्र गोपाळ हरी देशमुख यांचे आहे. त्यांना आपण लोकहितवादी या टोपण नावाने ओळखतो. आता हे चित्र बघा. हे चित्र यशवंत दिनकर पेंढारकर यांचे आहे. त्यांना आपण यशवंत या टोपण नावाने ओळखतो. आता हे चित्र पहा. हे चित्र दिनकर गंगाधर केळकर यांचे आहे. त्यांना आपण अज्ञातवासी या टोपण नावाने ओळखतो. आता हे चित्र पहा. हे चित्र चिंतामण त्रिंबक खानोलकर यांचे आहे. त्यांना आपण आरतीप्रभू या टोपण नावाने ओळखतो. आता हे चित्र पहा. हे चित्र पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचे आहे. त्यांना आपण पु ल देशपांडे या टोपण नावाने ओळखतो. आता हे चित्र पहा. हे चित्र डेबूजी झिंगराजी जानोलकर यांचे आहे. त्यांना आपण संत गाडगे महाराज या टोपण नावाने ओळखतो. पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा.